हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 102वी गोष्ट आज आपण ऐकूया. ही गोष्ट आहे भक्त सनेह रामजी यांची. हे सनेही रामजी हे माटगाव येथे क्षत्रिय कुलामध्ये संवत 1899ला जन्माला आले. हे लहानपणापासूनच अत्यंत रसिक असे भक्त होते. आजकालच्या काळात सुद्धा त्यांच्याबद्दल त्या पंचक्रोशीतील लोकांना माहिती आहे. आणि त्या काळामध्ये त्यांची अशी नंतर प्रसिद्धी झाली की सगळेजण त्यांचं नाव अगदी श्रद्धेने घेत असत. त्यांचे रसिक असे प्रेमाची पदं हे आजही लोक गुणगुणत असतात आणि त्यांच्या कथा एकमेकांना सांगताना गदगद होत असतात. हे कुठल्या संप्रदायामध्ये दीक्षित झाले हे मात्र काही माहिती नाहीये, पण बिहारीजी श्रीकृष्णाच्या चरणी त्यांची अगदी लहानपणापासून सहज भक्ती होती. ते बिहारीजीचे दर्शन करण्यासाठी रोजच वृंदावनाला जात असत. त्यांच्या गावात आणि वृंदावनामध्ये नदी होती आणि यमुना, आणि ती नावेतून पार करून जावं लागत असे. रात्रीचं भोजन ते बिहारीजीचं दर्शन घेतल्याशिवाय कधी करत नसत. हा त्यांचा एक नियम होता. संसारात अगदी लहानपणापासूनच ते एका विरक्त वृत्तीने राहत असत आणि राधाकृष्णाच्या दिव्य लीलांच्या चिंतनामध्ये सदा नेहमी डुंबत असत, मग्न असत. त्यामुळे अगदी सहज स्थितीने ते ध्यानमग्न होत असत. त्यांचे जे मोठे भाऊ होते ते अगदी उत्तम शेतकरी होते आणि त्यांच्या कुटुंबाची जी काय शेती होती त्या सगळ्या शेतीचं सगळं काम तेच सांभाळत आणि आपल्या परिवाराचं ते पालन पोषण करत असत. ह्या आपल्या धाकट्या भावाला सुरुवातीला त्यांनी ओळखलेलं नव्हतं, त्यामुळं ते त्यांच्यावर कायम नाराज असत आणि त्याला ढोंगी, आळशी आणि बिनकामाचा असं समजत असत. त्याला खूप रागवत असत. त्याला दररोज बहुतेक रागवून शेतावरती कामासाठी पाठवून देत असत. जे काय काम सांगितलं असेल भावाने ते अर्थातच सनेही रामजी करतच असत. तरी सुद्धा त्या भावाला असं वाटत असे की हा काही काम करत नाही आणि समजा ह्याने काही केलं ना तरी सुद्धा ते काम तो बिघडवून ठेवतो, काहीतरी उलटपालट करतो आणि कामाचा हे ससेमिरा चुकवण्यासाठी हा ध्यानाचं ढोंग करत असतो आणि शेताला पाठवलं तरी शेतामध्ये हा असा गुपचूप डोळे मिटून बसून राहतो. वास्तविक सनेही रामजी भावाने सांगितलेलं सगळं काम करून नंतर त्यांच्या काय वेळा असतील त्याप्रमाणे ध्यानाला बसत असत. एक दिवस शेतामध्ये पेरणी करायची होती आणि हा मोठा भाऊ या सनेही रामजींना आपल्याबरोबरच शेतावरती घेऊन गेला. मोठ्या भावानी शेतीच्या नांगरणीचं जे एक हे असतं, अवजार असतं, ते जोडलं आणि तो ते चालवत होता आणि तो नांगर चालवत होता आणि पाठीमागे हे सनेही रामजी हे जे काय बीज असेल ते टाकत चाललेले होते. आता ह्या पेरणीच्या कामामध्ये खूप वेळ गेला आणि हळूहळू जेवणाची वेळ झाली. सनेही रामजींचं एकदम लक्ष गेलं रस्त्याकडे, तेव्हा त्यांना असं दिसलं की आपली वहिनी डोक्यावरती टोपलीमध्ये जेवण घेऊन येत आहे. आता मोठ्या भावाचा काही फार मोठा असा विश्वास नव्हता देवावरती आणि भावी मोठ्या भावाला आधी जेवण वाढणार आणि मग आपल्याला देणार आणि भाऊ काही जेवण जे काय असेल ते परमेश्वराला अर्पण न करताच खायला सुरुवात करणार. त्यामुळे ते उष्ट होणार आणि मग आपल्याला असं ते देवाला न दाखवलेलंच अन्न खावं लागणार असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी काय केलं की अजूनही भाभी येतेय, रस्त्यातच आहे ती, तोपर्यंत त्यांनी डोळे मिटले. जवळ आलीच होती भाभी, पण अजूनही चालत होती
ह्यांनी डोळे मिटले आणि त्या टोपलीवरतीच तुळशीपत्र ठेवलं मनाने आणि देवाला ते अर्पण केलं. आता हे त्याला 5 मिनिटं तरी लागतील ना या गोष्टीला. त्यामुळे शेतामध्ये उभ्या-उभ्याच ते डोळे मिटून ही सगळी गोष्ट करत होते. देवाला नैवेद्य दाखवत होते. त्यावेळी तेवढ्या काळामध्ये अर्थातच पेरणीसाठी जे बीज टाकायचं त्यांचं चाललेलं होतं काम, ते थांबलं आणि मोठ्या भावाचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. त्याबरोबर मोठ्या भावाला भयंकर राग आला. त्यांनी ते हातातलं दांडकं त्यांच्या सनेही रामजींच्या हातावर जोराने मारलं. आता ते दांडकं मारल्याबरोबर स्नेही रामजींनी डोळे उघडले. पण भावाने मारलं याचा त्यांना जराही राग आला नाही. पण ते अगदी कळवळून दुःखाने म्हणाले, "अरे दादा हे काय केलं तुम्ही? मी देवाला नैवेद्य दाखवत होतो. तर मध्येच तुम्ही माझ्या हातावरती दांडकं मारलं. त्यामुळं ते जेवण सगळं खाली सांडलं आणि मला नैवेद्य दाखवताच आला नाही. पहा ती सगळी कढी, नंतर पोळ्या आणि भाजी सगळं शेतामध्ये खाली पडलं." आता तोपर्यंत भाभी जवळ आलेली होती, बहिणी त्यांची. आणि टोपली डोक्यावरच होती आणि त्याला फडकही बांधलेलं होतं. त्यांचं बोलणं तिने ऐकलं होतं. तिने ती टोपली खाली काढली आणि त्याच्यावर बांधलेल्या फडक्याची गाठ सोडून ती आत बघतीये, तर ती रिकामीच होती आणि मग तिचं खाली लक्ष गेलं, तर खरोखरी नांगरलेल्या त्या शेतामध्ये जे वळ उमटलेले असतात त्याला कॅरी म्हणतात. त्याच्यामध्ये ते सगळं अन्न असं पसरून पडलेलं होतं. कढी सांडलेली होती, भाजी सांडलेली होती, पोळ्या पडलेल्या होत्या. तिला अतिशय आश्चर्य वाटलं आणि तिने आपल्या नवऱ्याला म्हटलं, "अहो, हे बघा काय हे खाली पडलंय सगळं." आता भावाचं पण लक्ष गेलं. त्याला दिसलं की सगळं ते अन्न खाली सांडलंय आणि टोपलीवरचं फडकं तर आत्ता आपल्यासमोरच बायकोनी सोडलं. ते पाहून तो खूप आश्चर्यचकित झाला आणि मग त्याला कळलं की आपण चूक केली आणि आपल्या भावाची योग्यता काय आहे तेही त्याला समजलं. त्यामुळे त्याला अतिशय पश्चात्ताप झाला. तिथल्या तिथे त्यांनी आपल्या धाकट्या भावाचे पाय पकडले आणि त्याची क्षमा मागितली आणि त्याच्यानंतर मात्र तो पुन्हा कधीही त्यांना रागवला नाही किंवा त्यांना त्यांनी सांगितलंच की तू तुझ्या भक्तीचं हे कर आणि घरातल्या कुठल्याही कामाचं किंवा शेतीतल्या कुठल्याही कामाची जबाबदारी मोठ्या भावानी मग त्यांच्यावरती ठेवली नाही. आणि मग त्याच्यानंतर निर्विघ्नपणे सनेही रामजी यांची भक्ती चालू राहिली. तरीसुद्धा अत्यंत प्रेमाने ते राहत होते आणि त्यांना जे जमेल ते कामही करत होते. आता सनेही रामजी एकदा संध्याकाळच्या वेळेला ध्यानाला बसले होते. पाहता पाहता ते ध्यानामध्ये इतके गुंगून गेले की त्यांना जेव्हा जाग आली तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. पण त्यांना असं वाटलं की अरे थोडासा उशीर झालाय, नुकतीच रात्र झाली आहे वाटतं. म्हणून ते बिहारीजीचं दर्शन घेण्यासाठी घरातनं बाहेर पडले. 2 वाजले ह्याचा त्यांना पत्ताच लागलेला नव्हता. खरं तर बाहेर चांदणंही पडलेलं होतं. ते यमुना तटावर पोहोचले, त्यावेळेला सगळ्या तिथल्या नावा बंद होऊन नदीच्या कडेला लागलेल्या होत्या आणि कुणी नाविकही नव्हतं. तरीसुद्धा ते इतके भावमग्न होते, की मध्यरात्र झाली आहे, असं त्यांच्या लक्षातच आलं नाही. त्यांना उलट वाईट वाटलं, की आता कुणीच नाविक नाहीये. त्यामुळं आज काय आपल्याला बिहारीजींचं दर्शन होणार नाही. बहुतेक आपल्या हातून काहीतरी अपराध झाला असावा आणि आपल्यावरती बिहारीजी रागावलेले असावे. आता ते विचार करत यमुनेच्या तीरावर उभे होते. तेवढ्यात त्यांचं लक्ष पलीकडच्या तीरावर गेलं आणि तिकडून एक नाव आपल्याकडे येतेय असं त्यांना दिसलं. जवळ आल्यावरती त्यांनी नाव आणि नाविक दोघांनाही ओळखलं. ती नाव आणि नाविक तोच होता ज्याच्याकडे बरोबर ते रोजच यमुना पार करून जात असत. तो नाविक जवळ आला. मग हे नावेत बसले. मग बिहारीजीच्या मंदिरात गेले. तर मंदिराचा दरवाजा उघडा होता. बिहारीजी जणू ह्यांची वाटच पाहत होते. पण गर्दी अजिबात नव्हती, कुणीच नव्हतं. मग काय ह्यांनी मनसोक्त दर्शन घेतलं अगदी.
आणि बिहारीजींना पद वगैरे म्हणून रिझवलं. मग दंडवत करून बाहेर आले. पुन्हा यमुना तटावर आले, तर तो नाविक त्यांची वाट पाहत तिथेच बसला होता नाव घेऊन. त्याने पुन्हा इकडच्या तीरावरती यांना आणून पोचवलं. आता नावेतून उतरता उतरता सनेहीरामजींनी बघितलं की काहीतरी तुरळक एक 2-4 लोक गावातले यमुनेवरती स्नानासाठी आलेले आहेत. त्यांना ते स्नानासाठी आलेले पाहिल्यानंतर जणू काय हे त्या भावसमाधीतनं जागे झाले. आणि मग त्यांनी नाववाल्याला विचारलं, "हे लोकं अंघोळीला आलेत म्हणजे सकाळ झाली की काय?" मग नाविक म्हणाला, "हो तर मग सकाळच झाली. तुम्ही जेव्हा वृंदावनला जाण्यासाठी इथं आलात, त्यावेळेला रात्रीचे 2 वाजले होते. त्यामुळे आता पहाट झाली, सकाळ व्हायला लागली आहे." मग त्यांनी आश्चर्याने नाववाल्याला विचारलं, "अरे मग तू इतक्या रात्री इथं कसं काय होतास?" त्यावरती तो नाविक म्हणाला, "ते काय विचारू नका बघा ठाकूरसाहेब. काल माझ्या बायकोबरोबर माझं झालं भांडण. म्हणून रात्री मी इथं नावेतच बसून राहिलो, घरीच गेलो नाही आणि रात्रभर पुन्हा मला झोपही लागली नाही त्या बायकोच्या विचाराने. म्हणून तुम्हाला दुरून बघून मी इकडं आलो." आता सनेही रामजी विचारातच पडले. ते चालू लागले घराकडे. मग त्यांच्या लक्षात आलं, की नाविकाचं एक बरोबर आहे, पण देऊळ कसं काय उघडं होतं? आणि बाकी पण कुणीच नव्हतं. पण इतक्या 2 वाजता रात्री देऊळ कसं काय उघडं होतं? मग हे सगळं खरं आहे का आपल्याला स्वप्न पडलं? असं त्यांच्या मनामध्ये त्यांचा गोंधळ उडाला. तो दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी मात्र आपल्या नेहमीच्या वेळेला लवकरच ते यमुनेवरती दर्शन करण्यासाठी गेले. म्हणजे आता नावेत बसून पलीकडे जायचं. त्यांचा नेहमीचा नावाडी नाव घेऊन तिथं होताच. तो नावाडी ह्यांना म्हणाला, "ठाकूर साहेब, काल दर्शन करायला गेला नाहीत का?" त्यावेळेला सनेहीराम त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाले, "गेलो होतो की, तू विसरलास काय?" नावाडी म्हणला, "केव्हा गेलात? मी तर काही तुम्हाला पाहिलं नाही. कुणीतरी दुसरं तुम्हाला घेऊन गेलं असेल. तुम्ही एखाद्या वेळेस थोडा उशिरा आला असाल आणि त्यात ना काल मी जरा लवकरच घरी गेलो होतो. कारण उशीर झाला तर हल्ली जरा बायको रागवते माझी." आता सनेहीराम एकदम गप्प झाले. त्यांच्या लक्षात आलं, की स्वतः बिहारीजी नाविकाचं रूप घेऊन आपल्यासाठी आपल्याला न्यायला आलेले होते. बिहारीजींच्या कृपेचा हा अनुभव आता त्यांच्या मनप्राणाला जणू वितळवून टाकत होता. त्यांचं मन प्रेमाने भरून आलं आणि डोळ्यातून ते प्रेम अश्रूंच्या रूपाने वाहू लागलं. शरीराला कंप सुटला, अंगावर रोमांच आले आणि शरीरावर सगळे अष्टसात्विक भाव दिसू लागले. बिहारीजींची आपल्यावरची ही कृपा आठवून त्यांना सारखं भरून येत होतं आणि त्यांना मध्येच असंही वाटत होतं, की हे काल खरंच झालं का आपण ध्यान करता करता झोपून गेलो आणि आपल्याला स्वप्न पडलं. पण काही वेळेला परत त्यांना ते खरंही वाटत असे. पहा, बिहारीजी भक्तासाठी नाव घेऊन नाविक होऊन त्याला घेऊन जायला आले. स्वतः जाऊन दार पण उघडलं. स्वतः पुन्हा गाभाऱ्यात उभं राहून त्यांना दर्शनही दिलं आणि पुन्हा नाविक बनवून त्यांना आणूनही पोहोचवलं. अशी ही श्रीकृष्णाची अपार कृपा असते. पण ह्याच्यामध्ये खरं तर आश्चर्यही काही नाही आहे. कारण हे भक्त इतकं प्रेम करतात त्या प्रभूवरती आणि त्याच्याकडे काहीही मागत नाहीत. अशी ती त्यांची जी पूर्ण भक्ती असते, त्याचं कर्ज चढतं जणू त्या देवावरती. आणि हे काहीच मागत नाहीत, तर त्यांचं कर्ज फेडायचं कसं? त्यामुळं त्या भक्तांची अशी प्रेमसेवा करण्याची संधीच हा श्रीकृष्ण शोधत असतो. असा आहे तो भक्तवत्सल कृष्ण कन्हैया. हरी ओम.